जन्मदिनांक 19 कोणत्या महिन्याच्या 19 तारखेला ज्याचा जन्म झाला आहे अशा व्यक्ती स्वतंत्र विचारी असतात. 19 या जन्मदिनांकात 1 + 9 = 10. या 10पैकी 1 अंकाची अस्तित्व आहे. त्यामुळे 19 तारखेला रवी ग्रहाचा पूर्णपणे अमर आहे. त्यामुळे रवी ग्रहाची तल्लख बुद्धिमत्ता, उत्तम आत्मविश्वास, चिकाटी या तारखेत जास्त प्रमाणात आढळून येते. तर 9 अंकावर मंगळाचे प्रभुत्व असते. साहसी, मेहनती, परिस्थितीला निर्भीडपणे समोर जाणारा, शत्रूवर मार करण्याची जिद्द बाळगणारा अशी अनेक उत्तम गुणांचा आविष्कार या तारखेला आढळून येतो. तसेच 1 + 9 = 10. या 10 मध्ये अखेर असलेला 0 बरोबर फारच महत्त्वाचे ठरतो. संख्येमध्ये उजवीकडे असलेले 0 फारच शक्तिशाली असते आणि त्याप्रमाणे वरील तारखेत म्हणजे 10 मध्ये 0चा अंतर्भाव आहे. हे 0 तारीख सुवता असते, उत्तम नावलौकिक वाढवते. अनेक मान्यवर मोठ्या लोकांच्या तारखावर जेव्हा पूर्ण जन्मतारीख 0 अस्तित्वास एकापेक्षा जास्त आढळते अशा व्यक्ती फार नावारूपाला आलेल्या पाहिल्या आहेत. नामांकन या भागात 0विषयी अधिक माहिती असलेल्या आपल्याला जरूर वाचायला मिळेल. या जन्मतारीख असलेल्या व्यक्तीमध्ये उत्तमपैकी कला असते. क्रीडा क्षेत्रात त्याचे नाव ठेवते. नुकतेच नाव नाही ते या क्षेत्रात त्यांना भरपूर आर्थिक लाभही होतो. या व्यक्ती हाती घेतलेलं काम पार पूर्ण करतात. त्यात मग ते वेळ किती फुकट जाईल, याचा नफा किती होईल याचे गणित काय बसत करत नाही. तर उलट त्या कामाचा मागे ठामपणे उभे राहून ते काम पूर्णत्वास नेतात. यांना उत्तम लेखक, वक्ते म्हणूनही चांगली प्रसिद्धी मिळते. जीवनात, वास्तवात आपले स्पष्ट विचार लोकांसमोर मांडण्याचा त्यांचा पद्धत फार निराळी असते. त्यामुळे अशा व्यक्तीने लिखाण व वक्तृत्व इतर भारदार प्रभावशाली असते की या अशा लोकांना मागे त्यांचे विचार मांडण्याचे बहुसंख्य माणसं समुदाय यांच्या मागे उभा राहतात. खरं तर यांच्या लोक आयुष्यात एक सुखद वैशिष्ट्य गोष्टच असते. हाती घेतलेल्या कामात दिरंगाई करणे, टाळाटाळ करणे त्यांना मनापासून आवडत नाही. मात्र इच्छा नसेल तरी स्पष्ट नकार देऊन बाजूला होतात. ह्यांच्या जीवनातील विविधता, होणारे बदल यावर फार लक्ष असते. नाही म्हटलं तरी कोणत्या बाबतीत चिंतन करणे, आपण चुकत तर नाही ना याचा खात्रीची करून घेणे आणि प्रकारचे त्यांच्या मनात नेहमी सुरू असते. मध्ये घेतलेले निर्णय सहसा बदलत नाही. एक गोष्ट खरी की आपले विचार दुसऱ्यावर सहजपणे लादू शकतात. आपल्या लेखनात, वक्तृत्वाने त्यांच्यावर छाप पाडून आपल्या विचार ते दुसऱ्याला सहज प्रभावित करू शकतात. मात्र या उलट लोकांवर इतर कुणाचाही प्रभाव पडत नाही. दुसऱ्यांचे विचार पटतील पण त्यात गुरफटत नाहीत. उलटपक्षी वाद घालून त्या खऱ्या व्यक्तीला आपले विचार पटवतील व ते आपला उत्तम प्रभाव पाडतील. नवीन सुचवलेली कल्पना जर प्रत्यक्षात उतरत नाही तर या व्यक्ती नैराश्य होतात. यातून त्याचा चिडचिडा वाढतो. यानंतर काही कालावधीत ती माणसे त्यातून सहज बाहेर पडतात. सर्वसाधारण माणसाला वागू लागतात.